जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आपल्या सोबत आहेत. दीदी, आम्ही पाहिलो की माजी राज्यमंत्री गणेशराव दुधगावकरांचे चिरंजीव आहेत समीर दुधगावकर यांनी तुमच्यावर काही आरोप केलेत की अधिकारी त्यांच्या बायकाला राजकारणात आणून त्यापासून संपत्ती फिरवतात म्हणून कमवतात. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? कोणाच्या बद्दल बोलताय तुम्ही आणि कोणाच्या बोलण्यावर एवढी मोठ्या चॅनलमध्ये बातमी करताय? जो स्वतः एक मनोरुग्ण आहे, ज्याला स्वतःच्या आई वडिलाला सांभाळता येत नाही, 50 वर्षाचा झालाय, स्वतःच्या मुली सोडून दिल्यात, 1 रुपया कमवायची अक्कल नाही, त्याला तुम्ही सिरियसली घेताय? निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये तुम्ही 2019च्या संपत्ती दाखवली ती वेगळी आणि 24च्या संपत्ती कशी वाटली म्हणजे? बघा, 5 वर्षामध्ये मार्केट व्हॅल्युएशन ज्या पद्धतीने वाढतं त्या पद्धतीने ती संपत्ती आणि निवडणूकच्या ऍफिडेव्हिट मध्ये मी दिले ती जग जाहीर आहे, त्याच्यात मी काही लपवण्याचं काम केलेलं नाहीये. हा प्रश्न तर यायलाच नाही पाहिजे. अधिकारीच्या माध्यमातून जे भ्रष्टाचार करतात ते नंतर तुमच्या माध्यमातून असे जे आमदार जे त्यांच्या बायका आहेत त्यांच्यामधून पैसा फिरवतात म्हणे, तुमचं काय? हे बघा, उलट अधिकाऱ्याची पत्नी होणं आजच्या जगामध्ये सगळ्यात समाधानी, सुखी आणि सगळ्यात नशीबवान मी तर म्हणते. अधिकाऱ्याची पत्नी बनून छान शहरांमध्ये राहणं आणि चांगल्या पद्धतीने आयुष्यात मी जगू शकत होते, आम्ही जगू शकत होतो, ज्या माझ्यासारख्या अनेक पत्नी या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आज राजकारणामध्ये आहेत. आणि राजकारणाच्या माध्यमातून चांगली जनसेवा होऊ शकते, हा आमचा उद्देश आहे. आम्ही स्वतःला सिद्ध केले, लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल विश्वास आहे, जनसेवा करण्याची आमची तळमळ आहे, आम्हाला लोकांच्या अडचणी जाणवतात, आम्ही संवेदनशील आहोत, म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. ते ह्यांच्या पोटात कशाला दुखायला पाहिजे? असा एक आरोप केला की जे IAS अधिकारी, IPS अधिकारी ते जे त्यांच्या बायकाला राजकारणात हे करायला आहेत, ही पद्धत देशात बंद व्हायला पाहिजे, तरच आपला देश चांगला होईल, आपल्या देशाला विकास होईल. अरे, दुसऱ्यांच्या नावं बोटं ठेवण्याशिवाय ह्या लोकांना काही येत नाही आणि त्यांना देखवत नाही का अधिकाऱ्याची बायको होणं, पत्नी होणं हे काय गुन्हा आहे का? आमच्यामध्ये क्षमता आहे, आम्हाला तळमळ आहे, लोकांनी आम्हाला या ठिकाणी विश्वासाने निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आम्ही जिंकलेला आहे, जनसेवा आम्ही करतोय. यांना पोटात दुखायचं काही कारण नाहीये, यांच्या डोक्यामध्ये हा भुसा भरलेला आहे. त्यामुळे तशा माणसाचा प्रश्न तुम्ही विचारून माझा वेळ आणि तुमच्या चॅनलचा वेळ वाया घालू नये. ज्या स्वतः मनोरुग्ण आहे त्या माणसाच्या बद्दल बोलून तुम्ही इथं खरं तर वेळच वाया घालायला नाही पाहिजे. त्या होत्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी असा आरोप केलाय की जो मनोरुग्ण आहे, ज्यांनी काही घरच्यांना सांभाळलं नाही, त्यांच्या आरोपावर तुम्ही तुमचाही वेळ आमचाही वेळ वाया घालू नका. हे पठाण, लोकशाही मराठी, परभणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.